पालक बंधू भगिनी आणि विद्यार्थी बालमित्रांनो, साने गुरुजी कथामालेमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आज रात्र 20वी सात्विक प्रेमाची भूक। श्याम कथा सांगू लागला। श्याम म्हणाला, मला वडिलांनी दापोलीच्या इंग्रजी शाळेत घालायचं ठरवलं। आमच्या गावापासून 6 कोस अंतरावर ते गाव होतं। दापोली गाव सुंदर होता। त्या गावामध्ये मोठमोठी मैदानं होती। तिथली हवा आरोग्यासाठी योग्य होती। त्या गावामध्ये इंग्रजांची पलटण सुद्धा होती। त्यामुळे त्याला कॅम्प दापोली असं म्हटलं जायचं। पण कॅम्प या शब्दाचा अपभ्रंश झाला आणि लोक काप दापोली म्हणू लागले, म्हणून आता तिला काप दापोली असंही म्हणतात। दापोली गावामध्ये घनदाट जंगल आहे। सुरूच्या झाडांचं दाट जंगल आहे। त्यातून जर वारा वाहू लागला तर समुद्राच्या गर्जनेचा आवाज कानावर पडतो। उन्हाळ्यामध्ये दापोलीत काजूच्या बागा फुललेल्या असतात। दापोलीच्या शेजारची गावं म्हणजे सौंदर्य सृष्टीचं माहेरच जणू। दापोलीमध्ये माझ्या वडिलांनी मला मिशनच्या शाळेत दाखल केलं। दापोली शाळेचं छात्रालय हे मासिक त्या काळामध्ये मुंबई इलाख्यात गाजलं। दापोलीची शाळा उंच टेकडीवर होती। टेकडीच्या भोवती सगळी कलमी आंब्याची झाडं लावलेली होती। त्यामुळे शाळा खूप सुंदर दिसत होती। माझी शाळा सुरू झाली, मी शाळेत जाऊ लागलो। गावापासून दापोलीपर्यंतचं अंतर 6 कोस असल्यामुळे मी लहान 11 वर्षाचा इतक्या लांब चालू शकतोय का नाही हा आत्मविश्वास मला नव्हता। पण एकदा मी ठरवले की आपण जाऊया, म्हणून तो निघाला आणि दुपारी निघाला तो दिवे लागण्याच्या वेळेला पोहोचला। मग त्याच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला की आपण जाऊ शकतो, एवढं अंतर आपण चालू शकतो। म्हणून मग तो दर शनिवारी गावाकडे जाऊ लागला। शनिवारी जायचा, रविवारी आई वडील भावंडांच्या प्रेमामध्ये नाहून निघायचा आणि सोमवारी पहाटे चालत निघायचा आणि 10 वाजता दापोलीला पोहोचायचा। असं त्याचा प्रवास सुरू झाला। एके दिवशी अचानक त्याला असं वाटू लागलं की आपल्याला जगामध्ये कोणीच नाही। त्याच्या डोळ्यातून पाणी गळू लागलं। लहानपणापासून त्याला ही वृत्ती होतीच। त्याला उगीचच वाटायचं की आपल्याला जगामध्ये कोणी नाही। त्याचं हृदय पिळवटून निघायचं, जणू काही शेकडो वर्ष ह्याला प्रेम आणि त्याला उपभोगायलाच मिळालं नव्हतं। म्हणून त्याला असं वाटत होतं की काय, एके दिवशी प्रेमाची हवा खाण्यासाठी तो गावी निघाला। आठवड्याभराची हवा तो प्रेमाची घेऊन दापोलीला जाईल। ते संपलं की पुन्हा गावाला येईल। त्यावेळी त्याला असं वाटायचं की प्रेम फक्त घ्यायचं असतं। पण आज मला समजते की प्रेम घेण्यापेक्षा प्रेम देण्यामध्ये परमानंद असतो। मी मोठा झाल्यावर जगाला भरभरून प्रेम देईन। ज्यांना लहानपणी प्रेम मिळतं ते जगाला प्रेम देऊ शकतात। ज्यांना लहानपणी प्रेम मिळत नाही ते मोठेपणी जगाला प्रेम देऊ शकत नाही। माणूस जे घेतो ते देतो। एके दिवशी असाच मी प्रेमाचा भुकेला गावाकडे निघालो। गावाकडे जात असताना अनेक खेडी मला लागायची, एक जंगलही लागायचं। एक करंजी गावामध्ये रस्त्याच्या जवळच विहीर होती। तिथून जाताना एक लग्नाचं वऱ्हाड अख्खंच अदृश्य झालं असं सांगतात। तिथून जाताना मला इतकी भीती वाटायची, मी राम 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 म्हणत पळत सुटायचो। मला खूप भीती वाटायची, कारण मी लहान होतो। आणि मग पुढे गेल्यानंतर मला खूप तहान लागायची। मग घोडविहिरीमध्ये जाऊन मी पाणी प्यायचो। घोडविहीर म्हणजे घोडे सुद्धा सहज जाऊन पाणी पितील अशा पायऱ्या तिथं बांधलेल्या होत्या, जणू काही जिनाच तयार केला होता। तिथं जाऊन मी पाणी प्यायचो आणि वर येऊन मग झपाझप पावले टाकायचो, कारण मला रात्र होण्याच्या अगोदर घरी पोचायचं असायचं। एकदाचा मी दिवे लागणीला घरी पोहोचलो। मला अंगणात आलेला पाहून भाऊ पळत आले, अण्णा आला अण्णा आला म्हणून ते मला दोघेही बिलगले। आई पण आली। आई म्हणाली, अरे एवढा उशीर केला का, लवकर यायचं, जरा लवकर निघायचं। तर श्याम म्हणाला, अगं आई मला आज चालवतच नव्हतं, गळून गेल्यासारखं वाटते।
आई म्हणाली, ये इकडं, जरा कडक पाण्याने पाय शेकून घे आणि परत मी तुझ्या पायाला तेल लावून देते. त्यानं गरम पाण्यानं पाय धुतले आणि आई त्याच्या पायाला तेल लावू लागली. आणि श्याम सारखा आईकडं पाहत राहिला, कारण ती आई इतक्या प्रेमानं त्याच्या पायाला तेल लावत होती, ते तो शब्दात वर्णन करू शकत नव्हता. ते प्रेम पवित्र होतं. संध्याकाळ झाली, वडील घरी आले आणि ही भावंड आईजवळ चुलीजवळ बसली होती. वडील रागानंच आलेले होते. वडील म्हणाले, काय रे, संध्या संध्या वगैरे झाली का करून? कोणी काही बोललं नाही. वडिलांनी हातपाय धुतले आणि वडील संध्येला बसले. ते डोकं किती वाढले, सांगितलं होतं ना तुला, मी आलो तेव्हाच सांगितलं होतं, केस कापून घे. न्हावी नाहीत का तिथं? न्हावी मिळत नाहीत? शिंगे फुटलीत का काय तुला? केस कापले नाहीत? उद्याच्या उद्या तू त्या न्हाव्याला गोंद्या न्हावी किंवा लख्या न्हाव्याला बोलवून घे आणि ते केस सगळे काढून घे, नाहीतर इथून चालता हो, इथं राहायचं नाही, असे रागारागाने वडील श्यामला म्हणाले. श्याम उठला, पाटावर बसला, संध्या करायला लागला. संध्या झाली. आई म्हणाली, आओ मुलगा दमून आलाय, गळून गेल्यासारखं वाटतंय म्हणून बसला होता, करेल संध्या. आणि उद्या कापूया आपण त्याचे केस. त्याच्याजवळ पैसे नसतील, दापोलीत पैसे लागतात, 10 वाजता त्याला शाळेत जायचं असतं म्हणून राहिलं असेल, कापून घेते मी त्याचे केस, आईने वडिलांना सांगितलं. आई म्हणाली, दमून गेलाय सगळे, आरती करा आणि जेवायला घेते. मुलांनी आरती केली, आईनं पानं वाढली, मुलं जेवली, जेवणं झाली, आई आवर करू लागली, मुलं अंथरुणावर जाऊन पडली. बोलता बोलता छोट्या भावांना झोप लागली, पण श्यामला काही लवकर झोप लागली नाही. नंतर तोही झोपी गेला. पहाट झाली. वडील पहाटे शेतावर निघून गेले. आई उठून कामे उरकू लागली. आई काम करत असताना कृष्णाच्या ओव्या म्हणत होती. मीही जागाच होतो. मला त्या ओव्या ऐकताना छान वाटत होतं, जणू काही ती मला प्रेम पाण्याचं पाजित होती. त्या ओव्यातून ती मला प्रेम देत होती. मी उठलो आणि आईला घट्ट मिठी मारली. आईला मी म्हणालो, आई तू मला जवळ घे, कुशीत घे, मला थोपट, मला चौघडी पांघरून घाल. मी अगदी तान्या बाळासारखा करू लागलो. आईने खरोखर मला कुशीत घेतले, तिने मला थोपटले, चौघडी पांघरून घातली आणि ती मला ओव्या गाऊ लागली. ओव्या ऐकता ऐकताच मी आईला म्हटले, आई मी जातो ग, मी काही इथं राहत नाही. मी आलेलो भाऊंना पटलं नाही, ते बघ किती रागे भरलेत. ते घरी यायच्या आधीच मी निघून जातो. उर्वरित भाग आपण पुढील भागात पाहूया. धन्यवाद.